तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेंड्सच्या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। रोजच्या सारखे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत, पाहणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 420 पेजेसचे पीडीएफ विद्यार्थ्यांनो आपण जे आहे या भरतीसाठी तयार केलेले आहे, अतिशय महत्त्वाचे आहे। जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही जर पीडीएफ घेसाल तुम्हाला 199 मध्ये मिळत आहे। इतर सुपर क्लास पाहून घेसाल तर तुम्हाला ते 300 रुपयाला पडेल। आता जोही विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे, ही रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनो चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइब नसेल केलेले लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणं गरजेचे कशासाठी असते, पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल यासाठी। आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे मोटिवेशन नक्कीच द्यायचं आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्नात विचारलेले विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना दिसून येते की महाराष्ट्रात नोंदणी शुल्क कमाल मर्यादा किती आहे ते सांगायचं आहे। नोंदणी शुल्क कमाल मर्यादा सांगायची आहे 10,000 20,000 50 किंवा 30। तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। म्हणजे 30,000 विद्यार्थ्यांनो जी कमाल नोंदणी शुल्क जे मर्यादा आहे ती असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते। कव्हर करूया पुढचा प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा। अटल सेतू पुलाची एकूण लांबी किती मीटरची आहे ते सांगायचं आहे। मीटरमध्ये लांबी विचारलेली आहे। कशाची? अटल सेतू पुलाची 792 मीटर, 592 मीटर, 700 किंवा 600 मीटर। तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 592 मीटर एवढी अटल सेतू पुलाची लांबी असलेली लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न तिसरा। तर राष्ट्रगीतामध्ये एकूण किती राज्यांचा उल्लेख आहे ते सांगायचं आहे। आपले जे राष्ट्रगीत आहे जनगण मन त्यामध्ये किती राज्यांचा उल्लेख होतो? 8 10 12 किंवा 7। तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। एकूण 7 राज्यांचा समावेश किंवा उल्लेख जो आहे राष्ट्रगीतात झालेला लक्षात येत असतो। कव्हर करूया पुढचा प्रश्न चौथा की मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणती लेणी स्थित आहे? मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये तर जोगेश्वरी, वेरूळ, अजिंठा किंवा वरील आहे। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे कळते। कव्हर करूया प्रश्न 5वा। विचारलेले की प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब पुढीलपैकी कोणाला बनवण्यात आलेले होते? प्लासीचे युद्ध झाले त्याच्यानंतर बंगालचा नवाब कोण झालेला आहे ते सांगायचं आहे। मीर कासिम, सिराज उद्दौला, मीर जाफर किंवा वरील आहे। तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे। मीर जाफर हा जो व्यक्ती आहे प्लासीच्या युद्धानंतर कोणत्या ठिकाणचा बंगालचा नवाब बनलेला होता। प्रश्न या ठिकाणी 6वा। बाल विवाह प्रतिबंधक कायदा कधी मंजूर करण्यात आलेला होता ते सांगायचं आहे। बाल विवाह प्रतिबंधक कायदा 28 सप्टेंबर 1924, 1922, 1930 किंवा 28 सप्टेंबर 1929। तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। 28 सप्टेंबर 1929 या वर्षी या दिवशी बाल विवाह प्रतिबंधक कायदा जो आहे त्यास मंजुरी प्राप्त झालेली होती। 7व्या प्रश्नात विचारलेलं की विजापूर या ठिकाणी पुढीलपैकी कोणती वास्तू स्थित आहे ते सांगायचं आहे। ठिकाण लक्षात घ्या, विजापूर हे विचारलेलं आहे। ताजमहाल आहे का, चार मिनार, गोल घुमट किंवा अशोक स्तंभ? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर योग्य आहे 3 गोल घुमट ही वास्तू या ठिकाणी विजापूर येथे स्थित असलेली लक्षात घ्यायची आहे। प्रश्न कव्हर करूया 8व्या क्रमांकाचा। ज्वालामुखीपासून कोणत्या खडकाची निर्मिती होत असते ते सांगायचं आहे। कोणता खडक निर्माण होत असतो ज्वालामुखीमुळे? तर अग्निजन्य, बेसॉल्ट, जलजन्य किंवा वरील नाही। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। अग्निजन्य हा जो खडक आहे तो ज्वालामुखीपासून तयार होतो हे लक्षात येते। तर हरित क्रांतीचे जनक विचारलेले आहे की पुढीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? कोणत्या हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? तर वसंतराव नाईक, नॉर्मन बोरलॉग, MS स्वामीनाथन किंवा वरील नाही। तर हरित क्रांतीचे जनक म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 MS स्वामीनाथन यांना संबोधले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न 10वा की सिंदफणा या नदीवर कोणते धरण स्थित आहे? पुढीलपैकी कोणते धरण सिंदफणा नदीवर येते? ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो माजलगाव धरण,
किल्लारी, भाटघर किंवा जायकवाडी? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. माजलगाव धरण जे आहे सिंधफणा नदीवर स्थित असलेले दिसते. प्रश्न 11 की उत्तराखंड राज्याच्या राज्य फुलपाखराचे नाव जे आहे ते विचारलेलं आहे. राज्य कोणतं आहे? उत्तराखंड या राज्याच्या राज्य फुलाचे. तर घार, कॉमन पिकॉक, चिमणी किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2. म्हणजेच कॉमन पिकॉक हा जो आहे उत्तराखंड राज्याचा राज्य फुलपाखरू आहे. प्रश्न या ठिकाणी विचारलेला 12वा उनकेश्वर हा गरम पाण्याचा झरा जो आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. गरम पाण्याच्या झऱ्याचं नाव उनकेश्वर, तर वाशिम, नांदेड, हिंगोली किंवा परभणी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो योग्य आहे 2. म्हणजेच नांदेड जिल्ह्यामध्ये उनकेश्वर हा गरम पाण्याचा झरा स्थित असलेला दिसतो. प्रश्न 13वा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे पूर्वीचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आलेले आहे. झाशी टर्मिनस, गांधी टर्मिनस, व्हिक्टोरिया टर्मिनस किंवा वरील नाही? तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3. व्हिक्टोरिया टर्मिनस असे जे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे पूर्वीचे नाव असलेले लक्षात येते. आता शॉर्ट फॉर्म मध्ये CST या नावाने देखील ओळखले जात असते. तर 14व्या प्रश्नात विचारलेला आहे की एका व्यक्तीस किती वेळा राष्ट्रपती पदावर निवडून येता येते ते सांगायचं आहे. पद आहे राष्ट्रपती, विचारलेला आहे की किती वेळा? तर 1 वेळेस, कितीही वेळेस, 2 वेळेस किंवा 3 वेळेस? तर राष्ट्रपती पदाला विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. कितीही वेळेस जो आहे कोणताही व्यक्ती राष्ट्रपती पदावर निवडून येऊ शकतो. प्रश्न 15वा की प्लासीच्या हे 2 प्रश्न थोडेसे रिपीट झालेले आहेत, आपण स्किप करूया त्या प्रश्नांना. तर 17व्या प्रश्नात विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो की पर्यावरण दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होत असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्यावरण दिवस कोणत्या दिवशी होतो? 4 जून, 6 जून, 5 किंवा 7 जून? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 3. 5 जून या दिवशी पर्यावरण दिन हा साजरा होताना दिसतो. प्रश्न कोरकोर 18वा 11वे मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये केव्हा समाविष्ट करण्यात आलेली आहे? ते वर्ष कोणते होते ज्या वर्षी 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट झाले? 2002, 2001, 2003 किंवा 4? तर ऑप्शन क्रमांक 1 2002 या वर्षी 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. 19व्या प्रश्नात विचारलेला आहे की मका व ऊस यापासून खालीलपैकी कोणते इंधन मिळवले जात असते? 2 या ठिकाणी घटक आहेत. एक आहे मका, तसेच दुसरे ऊस. तर कोळसा, बायो इथेनॉल, ऊर्जा किंवा वरील नाही? तर बायो इथेनॉल हे जे इंधन आहे मका तसेच ऊस यापासून निर्माण होत असते किंवा मिळवले जात असते. प्रश्न कोरकोर या ठिकाणी 20वा की चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प जालना, पालघर, सातारा किंवा रायगड? तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प जो आहे तो सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे कळते. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 21व्या क्रमांकाचा. शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये कोणता पक्ष विलीन झालेला होता? कोणता पक्ष आहे पुढीलपैकी जो शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये विलीन झालेला होता? स्वराज्य पक्ष, मजूर पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस किंवा शेतकरी पक्ष? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्यासमोर योग्य आहे किती? 2. मजूर पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये विलीन झालेला होता. मजूर पक्षाची स्थापना कोणी केलेली होती? तर या ठिकाणी सर्वांनाच माहीत असेल, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. कोणते वर्ष होते ते? तर 1936 या वर्षी. दिवस कोणता होता? तर 15 ऑगस्ट 1936 या वर्षी जे आहे विलीन झालेला होता. करूया पुढचा प्रश्न. तर 22वा प्रश्न विचारलेला आहे की आगाशिव डोंगर येथे गौतम बुद्धांच्या एकूण किती लेण्या आहेत? भगवान बुद्धांच्या आगाशिव डोंगर येथे किती लेण्या आहेत एकूण? 108 आहे, 208 आहे, 308 किंवा 408? ऑप्शन क्रमांक 1 108 लेण्या भगवान बुद्धांच्या आगाशिव डोंगर या ठिकाणी असलेल्या दिसतात. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 23वा. कॉम्प्युटरचा मेंदू पुढीलपैकी कोणत्या बाबीस म्हटले जात असते? सोपा प्रश्न आहे, महत्त्वाचा पण आहे. कॉम्प्युटरचा मेंदू कशास म्हणतात? तर CPU,
कीबोर्ड, स्क्रीन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे. CPU ला जे आहे कॉम्प्युटरचा मेंदू असे संबोधले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 24वा असा आहे, मेंदूचे कार्य सुरळीत आहे किंवा नाही पाहण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी पुढीलपैकी काय केले जात असते. या ठिकाणी अवयव आहे मेंदू हा. तर इलिसा शॉर्ट फॉर्ममध्ये EEG किंवा BCG किंवा वरील सर्व. तर मेंदूचे कार्य सुरळीत चालू आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी EEG केली जात असते, हे सर्वांना कळते. प्रश्न 25वा करूया. विचारलेले की बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोणता व्यक्ती ठरलेला होता. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल ऑप्शन्समध्ये आहे लॉर्ड डलहौसी, लॉर्ड मेयो, लॉर्ड हेस्टिंग किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. लॉर्ड हेस्टिंग यांनी बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल ठरलेले लक्षात येतात. प्रश्न 26वा की गोदावरी व भीमा नदीचे खोरे कोणत्या पर्वत रांगेत वेगळी झालेली आहेत ते सांगायचं आहे. 2 नद्या आहेत त्या ठिकाणी, एक आहे गोदावरी, दुसरी आहे या ठिकाणी भीमा. तर या ठिकाणी सातपुडा, अजिंठा, बालाघाट किंवा महादेव. तर या ठिकाणी गोदावरी व भीमा नदीचे खोरे जे आहे विद्यार्थ्यांनो बालाघाट रांगेमध्ये वेगळी झालेली आपल्या सर्वांना दिसतात. प्रश्न 27वा पाहूया. तर वर्धमान महावीर यांचा प्रथम क्रमांकाचा शिष्य पुढीलपैकी कोणता आहे. वर्धमान महावीर यांचा तर वीरभद्र, भद्रबाहू, जमाली किंवा कमली. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. जमाली हा जो आहे या ठिकाणी भगवान महावीर, वर्धमान महावीर किंवा आपण असेही म्हणू शकतो यांचा जो आहे पहिला शिष्य असलेला लक्षात येतो. प्रश्न 28वा पाहूया. तांबे आणि कथील यांच्या संमिश्रापासून पुढीलपैकी काय तयार होते ते आपल्याला सांगायचं आहे. 2 वस्तू आहेत त्या ठिकाणी, पहिली आहे तांबे, दुसरी आहे कथील. तर चांदी, सोने, पितळ किंवा या ठिकाणी 4था प्रश्न आहे काश्य. तर ऑप्शन्स क्रमांक 4 या ठिकाणी म्हणजेच विद्यार्थ्यांनो काश्य जे आहे कशापासून, तांबे तसेच कथील यांच्या संमिश्रापासून तयार होत असते हे कळते. प्रश्न 29वा पाहूया. वारंवार भूक लागणे तसेच वजन कमी होणे ह्या 2 प्रमुख समस्या कोणत्या आजाराच्या असतात ते सांगायचं आहे. एक आहे भूक लागणे, दुसरे आहे वजन कमी होणे. तर मुळदूस, TB, HIV किंवा मधुमेह. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. म्हणजेच या ठिकाणी मधुमेह या रोगाचे प्रमुख लक्षण काय असते, भूक लागणे वारंवार तसेच वजन कमी होणे असते. प्रश्न 30वा करूया. वाफेवर चालणारे इंजिन सर्वप्रथम कोणी बनवलेले होते ते सांगायचं आहे, जे की इंजिन वाफेवर चालत होते. तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे रॉबर्ट ओहम, एम्पियर, जेम्स वॅट किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. जेम्स वॅट यांनी वाफेवर चालणारे जे इंजिन आहे सर्वप्रथम तयार केलेले होते. अतिशय महत्त्वाची सूचना, या ठिकाणी 420 पेजेसचे PDF विद्यार्थ्यांनो सध्या आपल्याला 199 मध्ये जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर मिळत आहे. ही PDF नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आता या ठिकाणी जोही इच्छुक विद्यार्थी आहे ते सर्वांनी घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल, सर्वांनी नक्कीच देऊन जायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.